गुढीपाडव्याला असली कोण साडी घालतं का? मी घालते. बरं, तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हिंदू नवीन वर्ष आहे. हिंदू नवीन वर्ष. हिंदू नवीन वर्ष का बरं तेच हिंदू नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष. आणि झालंय काय, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मला आली रांजणवाडी. तर तुमच्याकडे काही औषध असेल तर नक्की सांगा मला रांजणवाडीचं. मला माहिती एक औषध. काय? रांजणगावला जाऊन गणपतीचं दर्शन करून यायचं. हा का? मग रांजणवाडी जाती. चला आज जाऊयात, आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जाऊयात. तर हे म्हणतात ऑरेंज साडी घालायला हवी होतीस, पण माझ्याकडे ऑरेंज कलरची साडीच नाहीये. जी आहे ती नेटची आहे. बघायची का तिथं? नाही, ऑरेंज कलरची माझ्याकडे काठपदरची साडी नाहीये सोनिया. हा, माझ्याकडे आहे ऑरेंज साडी, पण ती नेटची, आणि नेटची ह्या सणाला चांगली नाही दिसणार म्हणून. सो तर चला आता गुढी उभारायचा कार्यक्रम करायचा आहे. लेट्स गो. आणि मोन्याला कसं असलेच कलर आवडतात सगळे. मग काय आपले फेवरेट कमळ. माझे 3 फेवरेट कलर आहे, काळा, निळा, जांभळा. काळा निळा जांभळा. एक काम कर ना, तू कलरच नको घालत जाऊ काहीच. कुठली साडी एक व्हाईट कलरची घ्यायची आणि त्याच्यावरती कलरने पेंट करायचा, जे पाहिजे तो पेंट करायचा, धुवून टाकायचा. गळ्यातलं कुठलं घालू? हे घालू? ओ बाळा, नाही ना, लिंबाचं पाला. हे काय? कुणी आणलंय? मामाने आणलंय लिंबाचं पाला. शंभूचा वा. शंभू राजे बघू इकडं. शंभू राजेंचं चंद्रकोर लावली. वा, काय शायनिंग मारतात सकाळ सकाळ शंभू राजे. पप्पा हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा. पाया पण पडायचं असतं बाळा. राहू दे, असू दे बाला, असू दे, असू दे, असू दे, असू दे. आशीर्वाद द्या की काहीतरी. असू दे काय. लय मोठा हो. आबाळ इतका. हा, आबाळा एवढा हो. मम्माच्या राहिलं की माझ्याच होय फक्त मम्माच्या पाया. हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा शंभुडी. सदा सुखीदा, भरपूर मोठा हो, चांगला. कुर्त्याला इस्त्री करायला पाहिजे होती का त्याच्या? गुड बॉय सारखं वाग. मम्माला उलट बोलू नको. मम्मी कधी पप्पाला बोलतो उलटं ते? बोलू नको. कधी बोलतो उलट? चाललं तर बाय. बरं चला आता आवरू द्या मला. आवर. साफसफाई हे धुवून घे, सगळं धुवून घे. मग काय, पहिलं तर तेच करायला पाहिजे मेन आहे. धुणं. तू स्वतःला धुण्यापेक्षा आधी हे धुवायला पाहिजे होतं. हो का? चालतंय, चला. झाडू मारते, झाडू. कुणाला? तुम्हाला. हा, नीट जरा नीट. इथं हे बघ तिकडचं, हे असंच आहे. झाडकी झालं वय. पोरांनी पूर्ण खराटीची वाट लावली. मूर्खांनी म्हणणार होते ना घालायचं. मी घालतेच. इथं कपाटात एवढे कपडे आहेत की घालत बी नाही. वर्ष हा ना? काय 4 वर्ष. हा ना बाळा, कशाला एक ठेवलं मिनिट काय हा, एक मिनिट. इथं एवढ्या साड्या आहेत तू कधीच घालत नाही. घालते मी. कधी घालते? कधी घालते? नंबर येत असतो. एक मिनिट. शेवटचं सांग, ही कधी साडी घातली तू? घातलेली की गेल्या वर्षी संक्रांतीला. वर्ष झालं ना? मग वर्ष झालं ना? वर्षात मी नंबर लावते. तशी तुमचे तर कपडे एवढे आहेत, मी ते देऊन टाकणार कुणाला तरी कामगारांना. हा. लोक तरी घालतील. ह्या साड्या पण देऊन टाकतो मी ह्या तुझ्या. काय कुणाला सांगतो, मी तरी घालते माझ्या विकून साड्या. टाकतो. वर्षातनं एकदा घालते. मी तुमच्यासारखं ठेवत नाही पुजून. हा, वर्षातनं एकदा घालते तू. वर्षातनं एकदा. माझ्या आठवड्याला एकदा असेल ते. सणासुदीचं भांडणार आहेत का माझ्यासोबत? हा, हा पटकन इस्त्री करा आणि चला गुढी उभरायला. चालते, तू म्हणशील तसं. हा. एक तांदूळ ठेवायचे काय विषय हा? मग चौक भरायला नको का? बरोच लागतं का ते? प्रत्येक शुभ गोष्टीची पूजा करताना पण चौक भरतो, म्हणून गुढीची पूजा करताना पण चौक. माझ्याशी लग्न करताना केलेलं का तू? भरलेला की भरलेला चौक ती भरून शुभ गोष्टच होती ना तू, तुझ्यासाठी ती. तुमच्यासाठी शुभ होती का? हा, मी नव्हता चौक भरला त्यामुळं. माझ्यासाठी नव्हती शुभ होती बाबा. किती लावायच्या? 5 लावायचे असतात ना? सगळीकडेच लावणार आहे मी. आता किती होतात ते मोजत बसा. अरे पण एवढे 5 फक्त लावायचे असतात. काय प्रॉब्लेम आहे सगळीकडे लावले तर? प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तर कुठल्या पण गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. हा, मला तुझा लय प्रॉब्लेम आहे. ते तर मला 100% माहिती आहे. हम्म. पण मैं आपका पीछा नहीं छोड़ने वाली इस जन्म में, तो अगली जन्म का अगली जन्म में देखेंगे. चलो. बरं झालं वाचलो. चला, चल. तुम्हाला टिक्का लावू द्या. हे काय, हेच का लावायचं असतं बरं? तांब्याचंच. स्वस्तिक ना, तांबच लावतात ते. आता त्याच्या मागचं रिझन पण नाही मला माहिती. आणि स्वस्तिकच काढतात. स्वस्तिक तर काढायलाच पाहिजे, शुभचिन्ह आहे. कोण ओम काढतं, कोण स्वस्तिक काढतं, असं आहे ना. घ्या साडी बिडी घ्या, चला अडकू. गुढी बांधायची तयारी. ही वाली साडी जी की मी आणल्या होत्या मागे, तर त्यातली जी नवीन खट्ट साडी काढली. गुढीला जशी नवीनच साडी लागते ना, तर आता हे घ्या रबर माझ्या हाताला.
रबरनी राहील का नाही तर बांधायला काहीतरी घेऊ का दोरी वगैरे. बघू ना, ट्राय करू. रबरनी लावा एकदा आणि मग दोरीने बांधूयात. दोरीने पण बांधूच, पण रबरने पण लावून टाकू. हे बघ तिकडं असेल कुठतरी. ते एक 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 पान काढायचे, पानं काढून ठेवायचे त्यात. गुळ आणलाय का? साखर नाही रे, गुळ लागतो. आहे गुळ घरात. एक मिनिट जरा एक एक तर करू दे मला. 1 मिनिट नाही, मला असलं नाही चालत. पटपट झालं पाहिजे काम. बेडरूम मध्ये चेक कर. ते डुप्लिकेट फुलं आहेत ना खालची. हे ओरिजिनल आहेत ना, पण हा हे फक्त डुप्लिकेट आहेत. बाकी गुढीला वाहिली. अरे चप्पल काढून ये, चप्पल साईडला काढ. इथं आपल्याला गुढी हे करायचं ना, गुढीचं पूजन. गावाकडे किती मोठी असते. इथं बघ एवढी एवढीशी. ये तिथं मम्मी तिथं पूजा करायला. हळदी कुंकू. ए थांब जरा. कर तू पूजन कर. हळदी कुंकू देवबाप्पाला. इथे वा हळद वा. तांदूळ वा. आता तांदूळ हे काय इथं तांदूळ आहे. हा फुलं व्हा. बघ ही. आता ओवाळ. पाया पडून जावा. फडा फडा नारळ फडा. डोक्यात फडा. सणासुदीचं घालवा बायकोला. सण सूद काय कळत नाही, नुसतं चिडाचिडी असते. लेकरावर चिडायचं, बायकोवर चिडायचं, दुसरं काही येतच नाही. आणि हे कोण नाही खाणार. तुम्हीच खावा कडुलिंबाचा पाला. मला नाही खायचा. का खायचं असतं ते तुला माहित नाहीये. हा सांगा का खायचं असतं. माहित नाही का तुला? नाही माहिती, सांगा. हा हे असं घ्यायचं, त्याच्यावरती हे घ्यायचं. आधी गुळ आणि लिंबाचा पाला. का खायचा असतो? हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला आणि गुळ हा खायचं कारण हे असं आहे की गरमी असते. मग ते हे जे लिंब असतं ना, कडुलिंब, त्याच्याने थंडपणा जरा बॉडीमध्ये येतो. हिंदू धर्मात ज्या काही गोष्टी कडुलिंबाने थंड होतं का? मग रोज खात जावा की उन्हाळ्याचं. अरे बावट, तसं नाही विषय. पण ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्या जुन्या, त्या असं नाही की काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. हा मग बावट म्हणायची काय गरज आहे का? बावट ते आत्ताच आहे ना, रूढी परंपरेतलं नाही ना, म्हणून. हा ठीक आहे. आता ते पोरग खाणार आहे हे. त्याचा बाप काय ना, मी खातो. मग त्याचा बापच खाणार आहे. हा आता द्या त्याला. खावं लागतं, एक तरी पण खावंच लागणार आहे. तिकडे तोंड बघू द्या. वाकडं तोंड झालंय. तो खेळता खेळता शंभूला ह्यांनी बोलवलंय म्हणून शंभूचं तोंड वाकडं झालंय. थोडंच खायचं. ओके, चावून चावून खाऊन टाक. बघ त्या पोराने बी खाल्लं ते पण एवढं. जा आता खेळायला बाबा. हा जेवढं त्याला दिलं ना अर्ध छोटस पण. गुढीपाडव्या दिवशी याचा खेळायचा एन्जॉय चाललाय. त्याला जेवढं दिलं तेवढंच मला पाहिजे. मला जास्तीचं नको अजिबात. नाही नाही, मी अख्खं नाही खाणार. तुझा बाप काय खा खा. ए बस एवढंच बस. मी ऑलरेडी थंड आहे. मला काही हिट कमी करायची गरज नाही. खा खा. असं नाही करायचं. जे आहे आपल्या रूढी परंपरा जुन्या माणसांचं ते चालवत आलंच पाहिजे, चालत राहिलंच पाहिजे. वाकडं नाही तोंड करायचं. खोबरं खाऊ द्या. अजून 2-3 खावं लागणार पानातून. मी खाणार आहे. बघ मी खातो बघ. तर बघा पाडव्याचं तर झालं. तर त्याच्यानंतर नाश्ता फक्त केला आणि स्वयंपाक करायचंय. पण त्याच्या आधी मी म्हटलं की आज आपला मराठी हिंदू लोकांचं नवीन वर्ष चालू होत आहे. तर म्हणून मग म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात कुठून तरी चांगल्या गोष्टीपासून, देवापासूनच करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर मी चालली आहे स्वामींच्या मंदिरात. आणि उद्या आहे स्वामींचा प्रगट दिन, पण उद्या पण मंदिरात जाऊयात. पण म्हटलं आज पण नवीन वर्षाची सुरुवात स्वामींपासून करूयात. तर आता आम्ही चाललोय मंदिरात. तर आहोत आम्ही तयार केले मंदिरात जाण्यासाठी फायनली. मी तयार झालोय. तुम्ही तयार? मी तयारच असतो. हा का.
तर मग आता आम्ही चालले मंदिरात. तर बघूयात आता, आज तर काही गर्दी नसेल कारण स्वामींचा प्रकट दिन उद्या आहे. सो आज तर मंदिर रिकामं पाहिजे असं, पण बघूयात आता काय आहे ते कळलंच. मला वाटलं आज बिलकुल गर्दी नसेल, पण गर्दी तर भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे बघा. सगळे बसलेत पारायणाला. काश मला आधी माहित असतं तर मी पण आले असते ना. तर बघा झालं, दर्शन वगैरे झालं. आज एवढी गर्दी आहे, मला तर वाटते उद्या स्वामींचा प्रगट दिन आहे, उद्या तर खूप सारी गर्दी असणार आहे. पण आज नवीन वर्षानिमित्त पण लोक खूप सारे आले तिथं. आणि इथलं ऑल ओव्हर दाखवा साईडला. हां, आणि तिकडे हां तेच ना, काश मला आधी माहिती असतं तर मी पण बसले असते ना. ते ह्याला काय पारायण ना, गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तिथं. तर झालं, दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये खरं तर रील्स काढत होते त्याच्यामुळं ब्लॉग नाही दाखवत आला. आता निघतोय घरी. चला. हो, छान झालं. उद्या तर खूप छान असणार आहे ना. आणि उद्या गर्दी पण तुफान असणार आहे कारण ह्या आमच्या एवढ्या एरियात हेच मंदिर आहे स्वामींचं जवळपास असं. हां, डेकोरेशन पण खूप छान केलं. तर आले बघा, स्वामींच्या मंदिरातून आले पण. आणि त्यांना ह्यांचा एक मित्र भेटला, सो त्यांचं दुकान होतं, तिथं जाऊन बसलो, रस वगैरे पिलो आणि मग घरी आलो. तर झालं खूप सारा उशीर. तर झालं असं की माझे गावाकडचे एक भाऊजी आहेत, ते पुण्यात कॉलेजला आहेत. सो त्यांना बोलवले आज घरी की सणानिमित्त म्हटलं या घरी, कारण तिथं रूमवर राहण्यापेक्षा कसं सणासुदीला असं घरी आलेलं बरं पडतं. तर त्यांना विचारलं कॉल करून की पुरणपोळी खाणार की पुरी भाजी खाणार. तर ते बोलले मला पुरणपोळी नाही आवडत. आणि आमच्या ऑलरेडी ह्या घरात 2 माणसं अशी आहेत की शंभू आणि त्याचे पप्पा, की त्यांना पुरणपोळी नाही आवडत. म्हणून माझ्या एकटीसाठी तर काही मी करणं शक्य नाही. तर म्हणून मग पुरी भाजीचा घाट घालावं म्हटलं. आणि त्यातनं म्हटलं की मशरूम वगैरे तरी करावं. पण झालं असं की मशरूम पण मला कुठंच भेटलं नाही. मी खूप सारं शोधून फायनली घरी आले. आता घरात वाजलेत 1:45. अजून मला खूप सारं काम पण आवरायचं राहिलंय. तर मी काय आणलं माहिती का, आता आणले पनीर श्रीखंड. तर आता बघू, पनीर श्रीखंडाचं काहीतरी बनवते रेसिपी छान. आणि पुऱ्या किंवा चपात्या करते. आता बघूयात, काहीच मला म्हणजे मी ठरवलं नाही. इव्हन मला साडीने काम पण उरकत नाहीये. पण सणासुदीला ड्रेस तरी कसा घालायचा म्हणून आता साडी ठेवली आहे. पप्पा नाही आहेत घरात. तर आता मी घेते पहिलं काम आवरायला आणि मग तिथून पुढे स्वयंपाक करते. चला. तुला नाही आणले ते? कोणी आणले? स्वीट्या काकाच म्हणणार होता ना. स्वीट्या काका म्हणला, पण म्हणणार होता कसला म्हणलाच. फुकते की पुरे तुझी. आजचा मेनू दाखवा. काय बनवलंय? पापड, पुरी पण बनवली, चपाती पण बनवली. भाऊजी आले आज म्हणून त्यांच्यासाठी खास पुरी. आणि मला पुरी आवडत नाही, मग माझ्यासाठी चपाती, असा विषय. तूप जर जास्त तुला पुरी खायची. पुरी. आणि झालंय असं की आता घड्याळात वाजले 4. तर आम्ही संध्याकाळच्या 4 वाजता जेवायला बसले. माहित नाही आता संध्याकाळी रात्री किती वाजता जेवणार ते. आणि शंभू लय खुश झालाय मुन्नू काका आलाय. आणि कॅडबरी आणली म्हणून खुश झालाय. काकाने कॅडबरी आणली म्हणून लय खुश झाला है ना. कारण आम्ही त्याला कॅडबरी घेतो फार आठवड्यातून एकदा. आणि ते पण 5 वाली डेअरी मिल्क त्याच्यावरती कधीच घेतलं आहे. याला जास्त कॅडबरी भेटले तर खुश झालाय. भेटली तर तो लय खुश झालाय. मला तर नाही आवडत हिच्या हातचं जेवण. तुला तरी कसं वाटतंय बघ. वाईट टाकलं बाबा. किती वर्ष झाले रे लग्नाला? मीठ कमी असेल कारण मी ह्यांच्या मीठ कमी. हा, मीठ जास्त असेल. उलट जास्त आहे ना. बरोबर आहे. अरे नाही, खरं सांग. हे उगाच तिला वाईट वाटेल म्हणून नको सांगू. मस्त झाले. कसं काय शक्य आहे? कसं शक्य आहे एवढा मोठा इन्सर्ट? बघ शंभू तू सांग. हा, हे बघ आता सांगाल. जरा बरं झाले. कसं असतं रे तुझं? लय बरं झालंय. तुम्ही काय काकडी बघ कशी चिरली, कशी लागते. काकडी कशी वगैरे पप्पाने चिरली मी. अरे तू खाल्ली तरी का हरामी? बरं चला, आता आम्ही जेवतोय, तुम्ही पण या जेवायला. तर झालं बघा, फायनली जेवण वगैरे झालं. तर भांडी खूप सारी आहेत घासायला. आणि झालं असं की जेवण झालं आणि भाऊजी आणि ते गेलेत क्रिकेट खेळायला. त्यांनी मारली कल्टी. शंभू त्याच्या फ्रेंडसोबत बॅट बॉल खेळतोय. आणि मला आता ह्या भांड्यांचा पाळा घासायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे.
तर चला, तर मग आता ही साडी तर पहिले काढते वाला इथे एवढे इरिटेट झाले म्हणजे ना, इवन मला साडी घालायला खूप आवडतं, पण ही काठपदरची साडी आणि त्यातनं ही उन्हाळ्याची गरमी, सो मला खूप इरिटेट झाले. तर मी आधी ड्रेस घालते, राहू द्या, सण झाला, पुरे झाला सण. आणि मग पुढे दाखवते. तर बाबी झोप आली का बाळा माझ्या? तर बघा आता रात्रीचे 8 वाजलेत, तर मला आता परत एकदा रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचे. आणि तुम्ही बघितलं की हे दुपारी जेवण करून गेलेत, ते आणि भाऊजी दोघं पण गेलेत क्रिकेट खेळायला, तर अजून पण नाही ना आले. आणि शंभू खूप म्हणजे खूप बोर झालाय बिचारा, मोबाईल बघून बघून पण बोर झाला. आता काय करावं, काय समजत नाही त्याला. तर आता मी लागते स्वयंपाकाला. सकाळचं आहे थोडंफार शिल्लक आहे, त्याच्यामुळे परत एकदा स्वयंपाक करावा लागणार आहे. तर सकाळचं म्हणजे दुपारीच आम्ही जेवलो, तर तुम्ही बघितलंच. तर आता करते काहीतरी थोडंफार. चला, काय बनवायचं बाळा जेवायला? काय बनवायचं? आणि आमच्या हो म्हणजे सणासुदीला पण घरात बसल्याने मी ह्यांची वाट बघत बघत 7 वाजेपर्यंत गुढी ठेवली आणि मग 7 वाजता गुढी उतरवली. म्हणलं अजून काय ह्यांचा तपास नाही, आपलं गुढी खाली घ्या, काय गुढी रात्री 12 वाजता उतरवून चालणार नाहीये. हाय की नाही बाबुडी? आपण दोघांनी काढली ना गुढी खाली. चला आता आम्ही करतो स्वयंपाक. यार केवढी गरमी आहे, कंटिन्यू घाम निघायला लागलाय. व्हिडिओ एडिट करायला एका कोपऱ्यात बसलेले चार्जिंगला लावून, तर खूप सारा घाम निघायला लागलाय. आणि माझी रांजणवाडी बघा आता वाढतच चालली दिवसेंदिवस. हा यार. तर बघा आता वाजले जवळपास 11. अजून दादांचा तपास नाहीये क्रिकेट खेळून. भाऊजी त्यांच्यासोबत गेलेले, तर ते आले पण निम्म्या ह्याच्यातनं जेवण वगैरे केलेलं, तर जेवण वगैरे करून ते परत गेले पण त्यांच्या मार्गाला कॉलेजला. आणि शंभुडीने इकडे झोपून घेतले, तर मी थांबलेले ह्यांची वाट बघत जेवायला, पण मला पण यायला लागली झोप. आणि आता हे पण येऊन जेवले तर बरं आहे, नाही तर म्हणणार की दुपारी लेट जेवलो होतो किंवा मग नुसतंच मला भात खायचं असं काय बाय. तर आता मी बनवलंय वांग्याचं भरीत आणि चपाती, डाळ भात. तर आता माझं मीच एकटी जेवून घेते आणि झोपते. बरं चला, तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला, गुढीपाडव्याचा स्पेशल असा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. चला.